ज्यावेळी रामजी बाबा अंथरुणावर पहुडले असतात, शेवटची घटिका असते आणि शेवटच्या लाडक्या भिवाला बघायचं असते, पाहायचं असते, बोलायचं असते मन भरून. आणि शेवटच्या वेळी रामजी बाबा अंथरुणावर पहुडले असताना आपल्या लाडक्या भिवाला आठवण करत आहे आणि काय म्हणत आहेत सदरील गीतात सादर करते, लक्ष असू द्या. ही रे भिवा भेट तू देना रामजी बाबा. ये रे भिवा वाट पाहत आहेत लाडक्या भिवाची आणि काय म्हणत आहेत, अरे वाट पाहता तुझी जड झाले डोळे, वाट पाहता तुझी जड झाले डोळे, प्राण हजाईना प्राण हजाईना तुझ्या भेटी अरे जड झाले डोळे
सांगत आहे की हे अरे काळा 2 मिनिटं थांब, काही क्षण थांब, माझा भिबा येत आहे मला भेटण्यासाठी, माझा भिबा येत आहे मला भेटण्यासाठी, मला त्याला बोलायचं आहे, मला त्याला डोळे भरून बघायचं आहे, मला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे. मला माहिती आहे तुझ्या मुखातून त्या मृत्यूच्या जबड्यातून भले भले संत महात्मे वाचले नाहीत, माझी काय विषाद आहे, पण तरीही काही क्षण मागत आहे तुला, काही क्षण थांब, माझ्या भिवाला येऊ दे, त्याला डोळे भरून पाहू दे आणि मग तू मला घेऊन जा. रामजी बाबा म्हणतात काय, हरी काळा थांब जरा, करू नको घाई, हरी काळा थांब जरा, करू नको घाई, येईल माझा भिवा, हरी येईल माझा भिवा, मी देतो तुला काही, येईल माझा भिवा.
शेवट आहे गीताच्या शेवटी गीताचे कवी काय सांगतात? हर क्षण उरला थोडा, क्षण उरला थोडा, जीवा क्षण उरला थोडा, मन हे वेड पिसे, क्षण उरला थोडा, मन हे वेड पिसे, देण्या आशीर्वाद, देण्या आशीर्वाद, हातही बोलत असे, देण्या आशीर्वाद. लाडक्या भिवामध्ये जीव अडकला रामजी बाबांचा, प्राण जाता जाईल त्या लाडक्या भिवाला पाहिल्याशिवाय. रामजी बाबा त्या काळाला सांगत आहे की फक्त काही क्षण थांब, माझा भिवा येणार आहे, मला त्याला बोलायचं. कारण बाळाच्या सुखासाठी आईच्या अंतकरणी जरी घोर असतं, बाळाच्या सुखासाठी आईच्या अंतकरणी जरी घोर असतो, पण जन्माला घालणारा पिता देखील आई समान थोर असतो, आई समान थोर असतो. म्हणून हर क्षण उरला थोडा, मन हे वेड पिसे, क्षण उरला थोडा, मन हे वेड पिसे, मग देण्या आशीर्वाद, हातही बोलत असे, देण्या आशीर्वाद, हातही बोलत असे. तुला पहावया नैन आतुरले, तुला पहावया डोळे आतुरले, लागली ओ